महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, मी संतोष ठाकूर। रायगड जिल्ह्यावर ज्या पद्धतीचे संकट सध्या येत आहेत ते संकट लक्षात घेता उरण, पनवेल, पेण मध्ये MMRDAच्या नावाने 124 गावांचं वाटोळं करायला घेतलेलं आहे सरकारने। त्याच्या अगोदर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं संपादन, विस्तारीकरण आणि अशी परिस्थिती असताना अचानक टोलधाड पडणं, ह्या सगळ्या प्रक्रिया लक्षात घेता रायगडकरांना झोपवायचं काम शासनाने केलेलं आहे का, हा प्रश्न पहिला विचारावा लागतो। आणि त्याच्यात आणखी भर म्हणून जे कर्जत आजपर्यंत सुखी होतं, कोणत्याच अपेक्षा नव्हत्या, आणि त्या कर्जतवर एकतर पाणी संकट, सुरुवातीला पाणी संकट आले, कारण पाणी संकटाचं मी समजू शकतो, कोशीर धरण असेल किंवा पालीभुतिवली धरण असेल, ही सगळी जे कोंढाणा धरण असेल, ह्या धरणांचं पाणी कर्जतकरांना न देता त्यांच्या बाहेर पाठवणं किंवा पालीभुतिवलीच्या धरणाचा विकासच न करणं आणि कोट्यावधींचे पैसे काढणं, ही कुठली पद्धत आहे काय कळत नाहीये। त्याच्यात आणखी भर म्हणून एका बाजूला तापमान रोज वाढत चाललेलं असताना जवळजवळ 2.5 ते 3 लाख वृक्षतोड करून टोरेंटो प्रकल्प आणण्यामध्ये कुणाचं इंटरेस्ट आहे? नक्की कर्जतकरांचं भलं आहे का? इथल्या आदिवासी समाजाचं काय होणार आहे? इथल्या आदिवासी समाजाचं काय करणार आहात याची कोणतीही सूचना न देता तुम्ही जर आमच्यावर असे प्रकल्प लादत असाल तर अशा सरकारचं, अशा व्यवस्थेचा निषेध करतो आणि या प्रकल्पाला कडाडून विरोध करायला पाहिजे। आणि मी जोपर्यंत तुम्ही सगळेजण कर्जतकर भांडत आहात, त्या कर्जतकरांच्या सोबत मी, माझी संघटना आणि तमाम कोकणवासी आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।